25 पुरुष आणि एकटी तरुणी काही पैशांसाठी असं एवढ्या पुरुषांसोबत शेजारी लोक हादरले। आपल्या शेजारी राहणारी सामान्य दिसणारी तरुणी असं काही करू शकते, एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ शकते, विश्वास बसेना झाला। पोलिसांनी डोक्याला हात लावला। 25 पुरुषांसोबत असं सुरुवात होते एका शांत साध्या दिसणाऱ्या वाडीत। शांतवाडी नावाच्या छोट्याशा गावात अनुजा नावाची तरुणी गेली काही महिन्यांपासून राहायला आली होती। इतकी शांत, इतकी साधी, इतकी घरगुती दिसणारी ही कोणीही तिला पाहिल्यावर पहिली प्रतिक्रिया अगदी घरकाम करणारी बाई लूक। तिने गावात घर भाड्याने घेतलं, एकटी बाहेरच्या राज्यातून आल्याचं सांगितलं। शेजारीही बोलले, चांगली दिसते मुलगी, सभ्य वाटते। परंतु गावात विचित्र गोष्टी सुरू झाल्या। एका महिन्यात सलग 3 पुरुष गाव सोडून अचानक गायब झाले। मागे उरलेली त्यांची घरे, दरवाजे उघडे, अंगठ्या गायब, रोख रक्कम गायब आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे त्यांच्या लग्नाच्या फोटो सुद्धा गायब। गावात कुजबुज, अरे हे काहीतरी योगायोग नाही, काहीतरी काळं कारस्थान आहे। ते तिघेही नव्याने लग्न केले होते नाही का? हो, आणि त्यांची वधू कधीच दिसली नाही। वधू गावात कोणती वधू? एकच नाव उगवू लागलं, अनुजा। पण कोणी बोलायची हिंमत नव्हती, कारण ती दिसायला खूप शांत, कधी डोळ्यात डोळे न घालणारी, गावातील महिलांमध्ये मिसळणारी, भाजी आणणारी, पाणी भरून देणारी, शेजारच्या आजीला तर रोज औषध सुद्धा आणून देत असे। मग 25 पुरुष, तिचा काय संबंध? एक रात्री अचानक गावात नवीन मुलगा आला, विश्वजित, शहरातला, नोकरी करणारा। त्याच्या आईने गावात तिला शिफारस मिळाली, एक खूप सुशिक्षित शांत मुलगी आहे अनुजा, लग्नासाठी योग्य। विश्वजितला फोटो दाखवला, त्याने मान्य केलं। गडबडीत साक्षीदारांसह छोटंसं लग्न पार पडलं। गावात काही जणांना संशयाला पण पुरावा नव्हता। लग्नाच्या 2 दिवसांनी रात्री 3 वाजता विश्वजितच्या घराचा दरवाजा अर्धा उघडा, अनुजा गायब। आणि गायब काय? सगळी रोकड, सोनं, मोबाईल आणि आश्चर्य म्हणजे विश्वजितचं आधार कार्डही। विश्वजितच्या घरचे रडू लागले। गावात पुन्हा कुजबुज, हीच तर ती मुलगी, तीच करत होती हे लग्न, पळून जाण्याचं चक्र। किती जणांना फसवलं असेल, पण अजूनही कोणीही खात्रीने बोलत नव्हतं। तपास सुरू। गावातील काही पुरुषांनी मिळून यामागील धागा पकडण्याचा प्रयत्न केला। कुणाकडे पुरावे नाहीत, कुणाला तिचे फोटोच नव्हते, कुणी तिला वेगळी नावं सांगितलेली। काहींनी सांगितलं ती सोनाली म्हणून भेटली होती, काहींनी सांगितलं वीणा, काहींनी सांगितलं नीलम, तर काहींसाठी ती प्रियंका। एकाच चेहऱ्यासाठी 7-7 वेगळी ओळख। गावातील लोक आता पक्के खात्रीला आले, ही मुलगी एकटी नाही, यामागे टोळी आहे। तेवढ्यात एक मोठी बातमी आली, शेजारच्या जिल्ह्यात रात्रीच्या सापळ्यात एक बनावट वधू पकडली गेली। पोलिसांच्या हातात तिचे 7 वेगवेगळ्या नावांचे कार्ड, 5 गावांचे पत्ते, 4 मोबाईल नंबर आणि 25 पुरुषांची यादी। यादीमध्ये नाव गावातील 3ही गायब पुरुषांची, विश्वजितची आणि अजून 20 पुरुषांची, ज्यांचा काहीच पत्ता नव्हता। त्या वधूचं नाव अनुजा नव्हतं, सोनाली नव्हतं, वीणा नव्हतं, प्रियंका नव्हतं। तिला ओळखण्यासाठी लोक रांगेत उभे राहिले आणि एक एक करून तिच्या समोर उभे राहिले। प्रत्येक पुरुष म्हणाला, हो हीच, हिच्याशी माझं लग्न झालं होतं, हो हिनेच माझे पैसे नेले, हीच ती। 25 पुरुष, वेगवेगळ्या गावातले, वेगवेगळे नाव सांगणारे, आणि ती शांत, स्थिर, कसलाही भाव नाही, कोणालाच ओळखत नसल्याचं नाटक। शेवटी उघड झालेलं भयानक सत्य, शेवटी जे समोर आलं ते कुणालाही अपेक्षित नव्हतं। ती तरुणी एकटी नव्हती, तिच्या मागे एक बनावट लग्नाची मोठी टोळी काम करत होती। दलाल लोक वेगवेगळ्या गावात मुलांना वधू शोधून देण्याचं नाटक करत, मुलाला फोटो दाखवत, मुलीकडून दलालाला 2 ते 5 लाख रकमेचा डील। लग्न होताच वधू घरात 1-2 दिवस राहायची, रात्री पळून जायची, सोनं, रोख, पुरावे सगळं घेऊन, आणि पुढच्या गावात नवी ओळख घेऊन नवलग्न। ती तरुणी अन्विता, वय फक्त 26, 25 लग्न, 25 पुरुष, 25 आयुष्य उद्ध्वस्त। शेवटी अटक झाली तेव्हा तिने एका वाक्यात सर्व सांगितलं, मी एकटी नाही, मागे संपूर्ण टोळी आहे आणि अजूनही अनेक गावात आमच्यासारख्या मुली काम करत आहेत। कथा इथे संपत नाही, ही तर फक्त सुरुवात होती।